नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आहे. आता आपण जो व्हिडिओ करतो आहे डायरेक्ट म्युच्युअल फंड वर्सेस रेग्युलर म्युच्युअल फंड किंवा इफ यू परचेस थ्रू ऑनलाईन साईट्स ओके विच आर नॉट डायरेक्ट, तर त्याच्याबद्दल बोलूया की किती तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो फ्रॉम डायरेक्ट वर्सेस रेग्युलर. तर आपण हे इव्हॅल्युएशन केलं. ओके, पहिला जो फंड मी घेतला आहे तो HDFC मिड कॅप हा फंड घेतला आहे, ग्रोथ ऑप्शन. ओके, त्याची NAV 2021ला 74 होती. ओके, नंतर 2000 एप्रिल 2024मध्ये म्हणजे 5 वर्ष 4 वर्षांनी झाले 176. ओके, कोविड नंतरचा लगेचचा काळ आहे. 4 वर्षानंतर बघा केवढी वाढली. 74ची 176 झाली, त्यानंतर 162 झाली 2025ला, आणि आता 2000 दिवाळी होऊन गेली 2025ची 4 महिन्यापूर्वी तेव्हा 199 होता. आणि दिवाळीला डायरेक्ट जो होता रेग्युलरच्या वर्ष डायरेक्ट तो होता 220ला. म्हणजे डायरेक्ट फंडाची NAV होती 222 आणि रेग्युलर फंडाची होती 199. म्हणजे इथेच बघा 20%चा डिफरन्स झाला. ओके, इन द स्पॅन ऑफ मे बी 3-4 इयर्स. ओके, तर डेल्टा डायरेक्ट रेग्युलर आणि डायरेक्ट मधला 21 रुपये झाला. दिस मायनस दिस. ओके, 21 रुपये, आणि तो पर्सेंटेज किती दिला 11%. ओके, 11% इन 10 इयर्स. ओके, मग दरवर्षी तुम्हाला साधारण 1% तरी मिनिमम बेनिफिट जास्त होतो. ओके, 10 वर्षामध्ये 11% बेनिफिट जास्त होतो. आणि ऑब्वियसली 2017 ते 24चा मल्टिप्लायर बघितला तर तो 3.5 झालेला आहे टोटल म्युच्युअल फंडामध्ये. ओके, आणि म्हणजे म्युच्युअल फंड इटसेल्फ इज अ ग्रेट. रेग्युलर असला तरी तो उत्तम असतो, पण डायरेक्ट असला तुम्हाला अजून 11% एक्स्ट्रा बेनिफिट मिळतो ओव्हर अ पिरियड ऑफ 7 to 10 इयर्स. ओके, हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. त्यामुळे डायरेक्ट कुठून घ्यायचं तर कॅम्प्सच्या ऑफिसमध्ये जायचं किंवा केफिन टेकच्या ऑफिसमध्ये जायचं, तिथे KYC करायचं, KRA करायचं, फोटो, नंतर तुमचा युजर ID आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन जायचं, स्वतः जायचं, तिथे सह्या करायच्या, फॉर्म भरायचा, आणि त्यानंतर 8-10 दिवसांनी तुमचं KYC होतं कंप्लीट. आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकता कॅम्प साईटला आणि विकू पण शकता. आणि एक बँक अकाउंट नंबर त्यांना द्यायचा, ब्लँक चेक घेऊन जायचा. तुमचा जो अकाउंट नंबर असतो बँकेचा, सेव्हिंग बँक अकाउंट आहे तो वेगळा ठेवा, या अकाउंटला टच करायचं नाही एक्सेप्ट फॉर इन्व्हेस्टमेंट. ओके, तर असा तो बँक अकाउंटचा तुमचा चेक, कॅन्सल चेक घेऊन जायचा आणि तुमचं अकाउंट उघडायचं, आणि यू विल गेट बेनिफिट ऑफ दिस 11% इन 10 इयर्स. म्हणजे डायरेक्ट वर्सेस रेग्युलरचा तुम्हाला बेनिफिट मिळू शकेल प्रोव्हाइडेड बाय डायरेक्ट मिड कॅप. ओके, नंतर दुसरा शेअर घ्या तुम्ही HSBC मिड कॅप. तर L&T होता, HSBC L&T मिड कॅप ग्रोथ, याच्यामध्ये पण तुम्हाला 13% बेनिफिट मिळालं ओव्हर अ पिरियड ऑफ 10 इयर्स. म्हणजे 10 वर्षामध्ये डिफरन्स आला 54 रुपीज. डायरेक्टची व्हॅल्यू वाढली 458, आणि रेग्युलरची व्हॅल्यू जी वाढलेली आहे ती 404 झाली 2025च्याच दिवाळीमध्ये. राईट, खूप तुम्हाला कळतंय. ओके, तर हे जो ब्लू कॉलम आहे ते रेग्युलरची व्हॅल्यू आहे, आणि जो ग्रीन कॉलम आहे ती डायरेक्टची व्हॅल्यू आहे. ओके, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 8 ते 14-15%, इथे तर 19% दिसतोय. ओके, HDFC मिड कॅपला डायरेक्टची व्हॅल्यू झाली 99. ओके, आणि 83 व्हॅल्यू होती रेग्युलरची दिवाळीला, गेल्या दिवाळीला. ओके, आणि घेतला होता समजा 2021ला त्याची NAV होती 39. ओके, 39 मे बी रेग्युलरची असेल, आणि डायरेक्टची मे बी दॅट टाइम माइट बी लिटल बिट मे बी 29 और मे बी 31-32. ओके, जे काय असेल ते, पण बेसिकली ग्रोथ जास्त झालेली आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्टची नेहमी थोडीशी जास्त असते NAV, पण तेव्हा तो डायरेक्ट परचेस केला तुम्हाला 5 ते 10 वर्षामध्ये ट्रिमेंडस फायदा होतो. 15, 18, 17% असा तो फायदा होतो. ही तिथे स्लाईड आहे टोटल. ओके, प्रत्येक ठिकाणी बघा, कुठलाही तुम्ही फंड घ्या, टाटाचा घ्या, बिर्लाचा घ्या, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथे तर 51% मे बी दिस सम ॲबरेशन बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडमध्ये, पण इथे सुद्धा तुम्हाला इथे 17.87 आहे डायरेक्ट, आणि डायरेक्ट नाही रेग्युलर, आणि 27 रुपये झाला इफ एवढा परचेस रेग्युलर. तर बॅलन्स हे तुम्ही चेक करा. ओके, आय एम नॉट वॉचिंग फॉर इट, बट लुक्स लाईक बिकॉज इट इज बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड, नॉट डायरेक्ट इक्विटी, डिफरन्स इज ह्यूज. ओके, आणि फ्रँकलिन ब्लू चिप तिथे सुद्धा 16% आहे. ओके, डायरेक्टची NAV आता 55 आहे, आणि रेग्युलरची 48 आहे. परचेस केला होता कितीला तर 40 रुपीजला. असा एक्स्ट्रा तुम्हाला डिफरन्स मिळतो. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ लास्ट 10 इयर्स कसे म्युच्युअल फंड वाढलेत बघा. आता 11 वर्षाचा हा मल्टिप्लायर फॅक्टर आहे. HDFC मिड कॅप ग्रोथ वाढलेला आहे 10 टाइम्स तुमची संपत्ती झाली. 1 लाख लावले त्याचे 10 लाख झाले जस्ट 11 वर्षामध्ये. अजून काय पाहिजे तुम्हाला? 10 लाख लावले तर 1 कोटी झालेत, किंवा 10,000 जर लावले तर 10 पट झालेत, मग 1 लाख झालेत. ओके, पट लक्षात घ्यायचं. ओके, आणि टिपिकली 11 वर्षामध्ये 10 पट म्हणजे इट इज मोर दॅन 35% CAGR लागलेला आहे ह्याला. ओके, 2 वर्षात दुप्पट म्हणजे 15%. ओके, नंतर 2 वर्षात नाही, 5 वर्षात दुप्पट म्हणजे 15%. 10 वर्षामध्ये चौपट म्हणजे 15%. 10 वर्षामध्ये 11%मध्ये चौपट नाही झाला, 10 पट झालेला आहे. ओके, त्याच्याहून जास्त झालेला आहे. म्हणजे टिपिकली इथे 30 ते 33% CAGRने हे फंड वाढलेला आहे मिड कॅप. ओके, आणि सेम थिंग अबाउट ऑल द फंड्स. ओके,
पहिला 10 झाल्यानंतर 9 टाइम्स 8.41 टाइम्स 8.14 8 टाइम्स 7 टाइम्स. ओके, सगळेच म्युच्युअल फंड उत्तम वाढलेले. हे जे नॉन परफॉर्मन्स आहेत तिप्पट चौपट झाले, म्हणजे लेस दॅन 15% यांचा ग्रोथ झाला आहे, कारण चौपटीच्या खाली आहेत हे सगळे, राईट. तर अशी ही स्टोरी आहे डायरेक्टची आणि रेग्युलर फंडाची. आता पुढचं जर आपण घेतलं तर स्मॉल कॅप फंडमध्ये सुद्धा टिपिकल घेतलं आहे मी TR रेग्युलरचं वाटतं. TR म्हणजे एक्सपेन्स रेशो. ओके, एक्सपेन्स रेशोचा 1.87% दरवर्षी लागलेला आहे आणि डायरेक्टला लागला फक्त 0.62%, म्हणजे अर्धा, लेस दॅन अर्धा, 1/3. ओके, म्हणजे 66% सेव्हिंग झालं आहे तुमचं. जर तुम्ही आदित्य बिर्ला स्मॉल कॅप जर घेतला असेल, मे बी दिस इज डिफरंट ओव्हरऑल लिहिलेलं इथे. समजा आदित्य बिर्ला घेतला तर डिफरन्स इज 53%. नंतर इथे जर घेतला दुसरा ॲक्सिस स्मॉल कॅप तर 64% सेव्हिंग झालेलं आहे, कारण TR जवळजवळ 1/3 TR लागतो डायरेक्टला, म्हणजे इतका कमी लागतो एक्सपेन्स रेशो. आणि एक्सपेन्स म्हणजे खर्च, त्या लोकांचा खर्च, म्युच्युअल फंड हाऊसचा खर्च. ओके, कारण तुम्ही ज्या साईटवरून घेता त्यांचा खर्च लागतो. त्यानंतर समजा तुम्ही ॲक्सिस स्मॉल कॅप फंड घेतला, पण तो ICICI डायरेक्टच्या साईटवरून घेतला, तर ICICI डायरेक्टचाही तुम्हाला चार्ज लागतो, ॲक्सिसचाही चार्ज लागतो, असं म्हणून डबल चार्ज लागतो. ओके, त्याच्यामुळे तुम्ही जो फंड आहे त्याच्या ऑफिसमध्ये जा, तुम्हाला एक्सपेन्स रेशो नक्कीच कमी लागेल. आणि तुम्ही कॅम्प्सच्या ऑफिसमध्ये गेला तर ऑब्व्हियसली तुम्हाला एकच एक्सपेन्स रेशो लागेल. त्याच्यामुळे तुमची 10 वर्षामध्ये 11 ते 19% एक्स्ट्रा कमाई होईल. ओके, हे तुम्हाला कळतंय. ओके, जरा जास्त वेळ स्लाईड तुमच्यावर ठेवतोय. एक्सपेन्स रेशो डायरेक्ट, एक्सपेन्स रेशो रेग्युलर. ओके, दुप्पट आहे ऑलमोस्ट डायरेक्ट रेग्युलरचा वर्सेस डायरेक्ट. ओके, दॅट इज अबाउट स्मॉल कॅप. फ्लेक्सी कॅप जर बघितलं तर सेम. आणि हे सेबीचे नियम आहेत. ओके, ॲसेट अंडर मॅनेजमेंट 0 to 500 कोटी जर असलं तर TR 2.25% इज अलाउड. ओके, बिटवीन 2% to 2.25%, बिटवीन दिस टू दिस. ओके, आणि दिस इज बिगेस्ट फंड जर असेल तर त्यांना एक्सपेन्स रेशो कमी अलाउड आहे, 1.25 to 1.5%. तर हा झाला रेग्युलरचा. ओके, आणि जर हाच तुम्ही डायरेक्ट घेतला तर तो अर्धा किंवा त्याच्यावर कमी लागेल. हे बघा इथे खाली लिहिलेलं आहे फ्लेक्सी कॅप. HDFC फ्लेक्सी कॅपला डायरेक्टला आहे किंवा रेग्युलरला आहे 1.37, डायरेक्टला 0.7, म्हणजे सेव्हिंग आहे 50% to 68% पर इयर सेव्हिंग आहे. कारण दरवर्षी तुम्हाला एक्सपेन्स रेशो लागतो, तुम्हाला माहिती आहे. ओके, कारण त्यांची कॉस्ट असते. ओके, त्यांचं एक्सपर्टीज असतं, त्यांचे पगार असतात, त्यांचा ऑफिस एक्सपेन्सेस असतो, वगैरे वगैरे. डायरेक्टवाल्यांना एकच एक्सपेन्स असतो, सिंगल हाऊस म्युच्युअल फंड हाऊस एक्सपेन्सेस, आणि यांना डबल असतो. ओके, रेग्युलरवाल्यांना, कारण ते बेसिकली प्लॅटफॉर्म कंपनी आहेत, ऑब्व्हियसली त्यांचे चार्जेस ते वसूल करणारच. ओके, त्यानंतर बघा डिव्हिडंड चे पण म्युच्युअल फंड असतात. HDFC फ्लेक्सी कॅप डिव्हिडंड ऑप्शन. ओके, त्याची पण NAV 76 रुपीज या तारखेला होती. डिव्हिडंड 7 रुपये दिले त्यांनी. मग डिव्हिडंड यील्ड इटसेल्फ इज बिटवीन 9 to 12%. ओके, डिव्हिडंड यील्डचे जे ऑप्शन आहेत, तर टिपिकली मी HDFC फ्लेक्सी कॅप डिव्हिडंड ऑप्शनचा मी एक्झाम्पल घेतलं आहे. ओके, तर तुम्हाला डिव्हिडंड पण मिळू शकतं, दरवर्षी तुमच्या खात्यात येतं, आणि त्याची ग्रोथ पण होतं. आता ग्रोथ किती झालं आहे मी ते काढलेलं नाही आहे, पण टिपिकली याची ग्रोथ पण NAV असते 76ची मे बी हळूहळू वाढते, पण दरवर्षी 5-7% वाढते. ओके, तर ते ॲप्रिसिएशन पण मिळतं तुम्हाला, आणि दरवर्षी डिव्हिडंड पण मिळतं. रिटायर्ड माणसाला ऑप्शन चांगला आहे, पण 12 लाखाच्या पुढे जर डिव्हिडंड दिलं तर टॅक्सेबल होऊन जाईल, राईट. तर दिस इज व्हॉट इज द डिव्हिडंड ऑप्शनची स्टोरीला तुम्हाला डिव्हिडंड पण चांगलं मिळतं. TER जर डायरेक्ट घेतला तुम्हाला प्रचंड सेव्हिंग होतं. ओके, आणि ऑब्व्हियसली लार्ज कॅपला बघा कसं आहे, सेम वे लार्ज कॅपला सुद्धा. ओके, समजा तुम्ही ॲक्सिस लार्ज कॅप घेतला तर रेग्युलरला 1.57, डायरेक्टला 0.7, सेव्हिंग इज अराउंड 55 to 60-70%. ओके, तर तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंडाला हात लावा. ओके, आणि त्याच्यामुळे तुम्ही इतके पण तुमचे 11%, 13%, 19% दरवर्षी वाचवू शकाल. ओके, आणि ओव्हरऑल तुम्ही कुठलाही म्युच्युअल फंड डायरेक्ट घ्या किंवा रेग्युलर घ्या, इतके पट झालेले आहेत. ही हिस्ट्री पण रिपीट होईल पुढच्या 5 वर्षात, 10 वर्षामध्ये. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करा आणि रिच व्हा, पण डोळसपणे इन्व्हेस्टमेंट करा. ओके, तुम्हाला माहिती पाहिजे तुमचा एक्सपेन्स किती आहे. तुम्ही जेव्हा स्टॉकसुद्धा घेता तेव्हा सुद्धा तुम्हाला ब्रोकरेज लागत असतं. टिपिकली ब्रोकरेज आता कमी झाले सगळ्या लोकांचं, कारण कॉम्पिटिशन खूप आली. त्यामुळे इव्हन मोठ्या मोठ्या फंड हाऊसेससुद्धा ब्रोकरेज आता 0.2 to 0.25% झालेलं आहे, पण त्याचे दोन्ही चार्जेस लागतात. ट्रान्झॅक्शन झालं की DP पण चार्ज करतो आणि ब्रोकर ॲडिशनल पण चार्ज करतो. ओके, मग ब्रोकर असतो तुमचा, दुसरीकडे DP असतो. DP चार्जेस पण असतात,
ओके, 0.5% 0.5% आणि ब्रोकरेज चार्जेस पण 0.5% 0.5% असतात. ओके, तर हे दोन्ही मिळून तुम्हाला टिपिकली 1%च्या खाली लागलं पाहिजे. ओके, इन्क्लुडिंग सेबी चार्जेस, ट्रान्झॅक्शन, STT, नंतर काय म्हणायचं अजून त्याच्यावर टॅक्स ऑन टॅक्स, हजारो टॅक्सेस आहेत त्याच्यामध्ये. ओके, तर तुम्ही टिपिकली जास्त ट्रान्झॅक्शन कराल तेवढं तुम्हाला जास्त फीज लागतात. ओके, म्हणजे जास्त कॉस्ट लागते. तर ती कॉस्टच ही मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की KYMC ऑफिसमध्ये जा आणि तुमचे म्युच्युअल फंड्स जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढवा आणि दरवर्षी 1% ॲडव्हान्टेज घ्या. 10 वर्षामध्ये एवढे जास्त तुम्हाला पैसे मिळून तुमचे वाढू शकतील. ओके, आणि तुम्ही डायरेक्ट नाही घेतला तरी सुद्धा रेग्युलर सुद्धा तुमचा एवढा होऊ शकतो. डायरेक्ट घेतलं तिथे 11 टाइम्स होईल, इथे 10 टाइम्स होईल, इथे 9 टाइम्स होईल. दॅट इज अ बिग सम, राईट? इफ यू इन्व्हेस्टिंग 10 lakhs, 10 lakhचे समजा 1 कोटी झाले तर त्याला अजून 10 लाख तुम्हाला मिळतील ना, मग 110 लाख मिळतील. अजून काय पाहिजे तुम्हाला? ओके, थँक्यू सो मच. आणि मग परत बघा व्हिडिओ. तुम्हाला कळला नाही तर कमेंट्स करा, ज्याच्यावर मी उत्तर देईन. आणि कोणाला विचारा, तुम्ही फायनान्शियल एक्सपर्टला विचारा आणि मगच ॲक्शन घ्या. आणि सरस्वतीची पूजा करा आधी, हा चॅनल बघा आणि मग लक्ष्मी तुमच्यावर ऑटोमॅटिकली कृपा करेल आणि तुम्हाला फॉलो करेल. ओके, थँक्यू सो मच.